त्यावेळी त्याला चित्त असं नाव म्हणून अहंकार जे आहे ते तोच मुळात चंचल आहे. तो अहंकाराचं चांचल्य सुरू झालं की त्याला अहंकार न म्हणता त्याला मन असं म्हणलं. त्याच्यावर निश्चयात्मक झाला त्यावेळी त्याला बुद्धी असं म्हणलं. जेव्हा तो त्याचं चिंतन करायला लागला त्यावेळी त्याला चित्त लागला. म्हणून चतुर्धा विभज्य असं म्हणजे 4 प्रकारे एकच अंतःकरण. पण अहंकारामध्ये ह्या 4 प्रकारामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळं करायचं का. जर अहंकार जर गेला तर त्या ठिकाणी चित्त मन बुद्धी ह्या आपोआप त्याचं अनुसरण करतात. ती ही वेळी आता पुढची वेळ आहे. आता पुढची वेळ जी येणार आहे तेच सांगितलं. अहंकार जिकडं अनुसरल ध्यानिकांना अनुसरला तर तशा प्रकारचे मदत करतात. आणि जर त्याने आत्मस्वरूपाला अनुसरलं तर तशा प्रकारचे हे चिंतन करत असतात. आणि अहंकाराचं सगळे अनुसरण करत असतात. म्हणून हे अवशेष म्हणलं का अहंकार.